मराठा आरक्षण जीआर वरून आता ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतो। कारण जीआर मध्ये ओबीसींचं नुकसान होईल असं काहीही नसल्याचं ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी म्हटलं। तर दुसरीकडे जरांगेंना मदत करणाऱ्यांवर बहिष्कार टाका असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं। तसंच जरांगेंना मदत करणाऱ्या आमदार खासदारांचं मुख्यमंत्र्यांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सुद्धा हाके यांनी केलं। त्यामुळे आता यावरून ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद असल्याचं उघड झालं। प्रश्नच नाही, मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय। अजून काय मी उघडून सांगू? त्यांच्यावरही बहिष्कार टाकावाच लागेल। प्रश्नच नाही, मुख्यमंत्री महोदयांनी बेकायदा काम केलंय आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतलाय। अजून काय मी उघडून सांगू? त्यांच्यावरही बहिष्कार टाकावाच लागेल। शंका कुशंका व्यक्त करणे मी त्या मताचा नाही। जीआर मध्ये काय दिलेलं आहे याचं स्पष्ट वाचन झालं पाहिजे आणि परफेक्ट शंका नाही, परफेक्ट सांगा ना की इथे आमचं नुकसान होते। शंका कशाला व्यक्त करायचं? मी आधीच सांगितलं की 60% ओबीसी आहे। प्रत्येक एक बार आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक परिभाषा आहे की जेव्हा 6 अकॅडमिशियन एकत्र बसतात तेव्हा तिथे 7 मतं असतात, 6 मतं कधीच नसतात। तसं तिथे इथे आहे ना की जेवढे नेते एकत्र बसतील तेवढे आपसामध्ये वेगवेगळे भिन्न भिन्न मतभेद असू शकतात, मतभिन्नता असू शकते, पण शेवटी त्याचं कन्क्लुजन काय याच्यावरती आपल्याला विचार करावा।